गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करतायत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी यशस्वी चर्चा झालेली नाही. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक्सवर पोस्ट करत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केलंय. देशातील युवकांचं हित आणि त्यांचं भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपर लीकच्या सर्व प्रकरणामध्ये दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी आणि खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्सची स्थापना करण्यात येणार आहे. या संबंधित विभागांची आवश्यक कारवाई सुनिश्चित करावी असे निर्देश देण्यात आलेत, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी सरकार घेत असलेल्या निर्णयांमध्ये हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केलं जाणार नाही. दिल्लीतील जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करतायत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी चर्चा झालेली नाही, तर विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आंदोलनाची कोंडी कधी फुटतीये हे पाहावं लागेल.